महत्वाची बातमी बघतोय आपण. सपा आमदार अबू आझमी यांनी माफी मागितलेली आहे. वारी संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आता माफी मागितलेली आहे. खूप मोठा गहजब झाला दिवसभर काल. अबू आझमींनी वारी संदर्भात असं वक्तव्य केलं होतं की वारी असते वेगवेगळ्या शहरांमध्ये, मग वाहतूक कोंडी होते, मग त्याच्यावर आम्ही तक्रार करतो का, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य होतं. तर नमाज अदा करताना मात्र खूप साऱ्या तक्रारी येतात. हे म्हटल्यानंतर मात्र दिवसभर गजब झाला. अनेकांनी त्यावर टीका टिप्पणी केली. आत्ताची बातमी अशी की अबू आझमींनी माफी मागितलेली आहे. त्यांनी ट्विट केलंय आणि केलेल्या वक्तव्याची माफी मागितलेली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे आणि त्याचं घडलं असं की पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला काही संघटना आणि राजकीय पक्षांकडून विरोध होतोय. त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. पुण्याकरता महात्मा ज्योतिबा फुलेंचं मोठं योगदान आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाला महात्मा फुलेंचं नाव द्या अशी मागणी रिपाई खरात गट, संभाजी ब्रिगेड गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांकडून मागणी होते. तर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी राजमाता जिजाऊंचं नाव पुणे स्टेशनला द्या अशी मागणी केलेली आहे. सगळ्यात पहिले सुरुवात झाली ती मेधा कुलकर्णींनी केंद्राशी पत्रव्यवहार केला आणि पुणे स्टेशनचं नाव बदला असं म्हटलं. थोरले बाजीराव पेशवा असं ठेवा असं म्हटलं. त्यावरून हा विषय सुरू झालेला आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. बहुजनांचं एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय. म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. पुढे जाऊया त्रिभाषा सूत्रासंदर्भातली बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. त्रिभाषा सूत्रावर सगळ्या संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय होणार आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सगळ्या राज्यांची स्थिती सगळ्यांसमोर मांडावी आणि नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवर सगळ्यांकरता समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार असल्याचं कळतंय. ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल. त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल.